नवापूर परिसरात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे। आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कलिंग मोहीम हाती घेतली आहे। या कारवाईत तब्बल 3,89,000 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले असून 21,61,000 अंडी आणि सुमारे 50 टन खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत। नवापूर तालुक्यातील 35 पैकी 14 पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दरम्यान इतर पोल्ट्री फार्ममधील नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून काही अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत। याशिवाय जिल्ह्यातील इतर भागातील पोल्ट्री फार्ममधूनही नमुने संकलित करण्यात येत आहेत। पुढील अहवालानुसार आणखी कलिंग कारवाई वाढवावी लागू शकते, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। रईस शेख, विसरवाडी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याने शेकडो पोल्ट्री फार्म्स धारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर या ठिकाणाहून किती मृत पक्षींवर कलिंगची कारवाई झालेली आहे, त्याच्यानंतर किती अंडी नष्ट करण्यात आली, त्यासोबतच किती पोल्ट्री फार्म्स आणि पशुखाद्यांवर कारवाई करण्यात आली। नवापूरमध्ये हा गेल्या 20 वर्षातला तिसरा इन्सिडेंट आहे। 2006 मध्ये एकदा येऊन गेला बर्ड फ्लू, 2021 मध्ये आला आणि हा तिसरा इन्सिडेंट आहे किंवा 2026 मध्ये हा तिसऱ्या वेळेला बर्ड फ्लू आलेला आहे। तर या वेळेला जवळजवळ 6 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आले होते। त्याच्या 1 किलोमीटर त्रिज्येमधील ज्या ज्या ठिकाणचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले तिथल्या 1 किलोमीटर त्रिज्येमधील सर्व पोल्ट्री फार्ममधले पक्षी आपण नष्ट केले आहेत। तसंच त्यांचं खाद्य होतं जे त्या पक्ष्यांना संपर्कात ते सुद्धा नष्ट केलेलं आहे। तसेच जी अंडी त्यांनी प्राप्त ती पण नष्ट केली आहे। आज मितीला म्हणजे आजच्या दिवसाला टोटल 3,89,781 पक्षी, तसेच जवळजवळ 499 मेट्रिक टन म्हणजे जवळजवळ 500 मेट्रिक टन खाद्य आणि 21,61,222 अंडी नष्ट केली आहेत। 21,61,222 अंडी नष्ट केली आहेत। तसेच यानंतर त्या जे पोल्ट्री फार्म होते त्यांची सफाईचं काम चालू आहे। तसंच त्या जे पक्षी पोल्ट्री फार्म व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांकडे किंवा काही छोट्या छोट्या घरामध्ये असतात ते नष्ट करण्याचं काम अजून बाकी आहे, ते आता लवकर सुरू करण्यात येईल। तसंच हा जो आहे हा रोग आहे, हा फार मोठा आघात आहे पक्षी त्या नवापूर सारख्या याच्यामध्ये। नवापूरमध्ये जवळजवळ दररोज 10 ते 12 लाख अंडी हा नवापूर तालुका बाहेर राज्यात किंवा बाहेर जिल्ह्यात पाठवत असतो आणि तिथे जवळ 10.5 ते 11 लाख कोंबड्या आज मितीला सुद्धा होते। त्याच्या आपण 4 लाखच्या आसपास नष्ट केल्या आहेत आणि अजून जवळजवळ 54 जे नमुने आहेत हे आपण भोपाळ इथल्या लॅबला पाठवले आहेत। त्याचे निकाल किंवा त्याचे रिझल्ट आल्यानंतर पुढची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ते अजून ठरवणं बाकी आहे। यामध्ये ज्या पोल्ट्री फार्म धारकांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात प्रशासनाने कशा पद्धतीने कारवाई केली, त्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येणार? जे अंड्यावरच्या कोंबड्या असतात, ज्या मोठ्या प्रमाणात नवापूर तालुक्यात असतात, तिथे व्यावसायिकदृष्ट्या यांचं पालन होत असते। त्यांना एका कोंबडीला जी 8 हप्त्याच्या वरती आहे तिला प्रत्येकाला 140 रुपये, देशी कोंबडी जी आपल्या शेतकऱ्यांच्या घरी किंवा पशुपालकांच्या घरी असते तिला 150 रुपये, 4 रुपये प्रति अंडे प्रमाणे आणि खाद्य हे 25 रुपये प्रति किलो प्रमाणे यांना नुकसान भरपाई शासन देणार आहे। एकूण नवापूर तालुक्यामध्ये किती पोल्ट्री फार्म्सवर ही कारवाई करण्यात आली? नवापूरमध्ये जे यात 1 किलोमीटर त्रिज्येमध्ये 19 पोल्ट्री फार्म पडत होते, त्यातल्या जवळजवळ 6 पोल्ट्री फार्ममध्ये कोणतेही पक्षी नव्हते,
पण 19 पैकी 13 जे पोल्ट्री फार्म आहेत त्याच्यामधले जे पक्षी आहेत ते सगळे नष्ट करण्यात आले आहेत.